मंडळी, माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा बघा माझा पाठी भाऊ आहे उभा आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे रत्नागिरी काही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। मामाच्या गावी चाललेलो आहे, डायरेक्ट बोलते मामाच्या गावी चाललेलो आहे रत्नागिरीला। तर संगमेश्वर हा रत्नागिरी संगमेश्वर सोनगिरीला उतरणार आणि जाणार सगळं तुम्ही समजून घ्या जे काय बोलतोय तो। तर आम्ही चाललेलो आहे रत्नागिरीला आणि फर्स्ट टाइम चाललेलो आहे, त्यामुळे जर्नी कशी असेल काय असेल तुम्हाला दाखवेल, कारण की चाललेलो आहे आम्ही तिथे शिमगा, जे आता होळी झालेली आहे तिथे पालखी शिमगा, तर त्याच्यासाठी चाललेलं आहे। आणि मला पहिल्यांदाच मी पण बघणार आहे पालखी कशी असते, काय नाचवतात वेगळे ते बघणार आहे आम्ही जाऊन। आणि हो तुम्हाला दाखवेल ना तर मी कशी पालखी नाचवतो, आम्ही जाणार आहे बघायला खास करून। आणि आमच्यावर कोण असेल काय असेल तेही सर्व जे काय आहे ते दाखवणार आहे मंडळी वगैरे। अचानक भयानक आमचा प्लॅन झालेला आहे हा, तर होय महाराजा ते बघा ते आमचे काका ही आहे आई फायनली आम्ही बसलेलो आहोत लक्झरीमध्ये नाश्ता। तर आम्ही कुठे चाललोय, किती चाललोय ए पागल औरत, अजून गाडी स्टार्ट नाही झाली, पण नाश्ता करून घेतो। फायनली गाडी थांबली आता खाण्यासाठी। रेवंश लंच टाइम साठी आता गाडी थांबलेली आहे। A few moments later. आता आम्ही आलो आरवली, तिथे आता थांबली आहे। आता पियाला बसतो आहे बघा, चहा पियाला थांबते गाडी। ते बघा तिकडे सगळ्या लाईनीत दाखवा जरा गाड्या, सगळ्या लाईनीत चाय पी थोडा, थोडी फक्त झोप लागत होती, फक्त थोडा वेळ झोप लागली, तितक्या चहासाठी गाडी थांबली, झोपच मोड झाली। आता मी गावामध्ये उतरलोय, सकाळच्या वाजल्या आहेत 5 साडेपाच। फायनली गावामध्ये आलो आहे, काय दिसतंय माहिती नाही, गाडी आहे त्या गाडीमध्ये बसून डायरेक्ट घरी फिरणार आहे। तर आम्ही आलो सकाळी 5:30 वाजता, काळोख होता त्यामुळे तुम्हाला काही दाखवता नाही आलेलं आहे। फ्रेश वगैरे झालो, हे बघा इकडे सगळी गँग बसलेली आहे, समोर योगेश व्हिडिओ काढत आहेत त्यामुळे ते दिसू शकत नाही तुम्हाला। आणि आता मी तुम्हाला दाखवते बाजूचं वातावरण, घराच्या बाजूचं वातावरण
खूप छान आहे, कारण की काळोख असल्यामुळे मी मगाशी नाही दाखवू शकली, पण आता दाखवते. आणि शांत वातावरणामध्ये आम्ही शांत बसलेलो आहे. इकडे हे संध्याकाळी जी पालखी येणार आहे, रांगोळी काढायची आहे फुलांची आणि हार पण बनवणार आहे. तर ती फुलं आम्ही आणलेली आहे मुंबईवरून, खास करून रांगोळीसाठी. ही तो बघा आवाज येतोय, पालखी चालू झाली ती बघा. नाही पालखीने ते वाजवतात, ते वांढरं जावी म्हणून वाजवतात. याला काय पण दाखवते, पालखी चालू झाली वांढरं जायचं म्हणून वाजवतात. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पालखी पालखी दुसऱ्या गावी आहे. ते वाजवतात ना. मनाचे श्लोक आहेत. काय मला ना ऍक्च्युली माझी व्हिडिओ मोठी करायची असते, त्यामुळे मी तुम्हाला काय पण ऍक्च्युली सीन काय माहितीये, आमचे काका आहेत ना वरती आले तर वांढरं, ते त्यांना ना हकलवण्यासाठी तर मला वाटलं पालखी आली, तर ती गेले वरती. ऍक्च्युली ना इथे वांढरं येतात असं बोलतात, मलाही नाही माहिती, ते दिसत तर नाही येत वरती. तर मी तुम्हाला ना घर दाखवते. हे बघा मस्त वातावरण आहे, हे घर आहे, ही पाठची साईड आहे. तर इथे तुम्ही बघा, हा आमचा काजू आणि हा आमचा राजू. राजू काजू, वाव काजूचं झाड मी पहिल्यांदाच बघते. हे काका आहेत आमचे, ते बघतात ही काय करते. ही आई आमची तुळशी माता. हे घर आहे स्टार्टिंग, काळोख आहे थोडा. ते बघा तिथे आमचे काका वाजवते वांढरं जावी यासाठी. काय घेऊन गेले तू वाजवायला? डबा आहे. डबे वाजवते. काय घेऊन गेलेत काका वाजवायला? डबा घेऊन गेले ते वाजवायला. चल बघायला चप्पल घाल. हाक मार काका, पप्पा काका जरा समोर या. कुठे गेलेत ते? वर आहेत. शोधावं लागेल वांढरांसोबत. आले. कुठे गेलेत? आले. होय ते समोर आहेत. पप्पा ते बघा दिसते तुम्हाला? हा ते बघा डबेवाले. वाजवा. ते बघा दिसत नाही रे. ते बघ दिसले काय? ते झूम करून दाखव ना. हा वाजवलंय. बँजो मुंबईवरनं खास बँजो मागवलाय. झूम करेपर्यंत दिसणार नाही ते, जाऊ दे ब्लर होतंय. आवाजाने ओळखा. हा लालबाग बीटचे ताशेवाले आहेत. लालबाग बीट्स मधनं खास माणूस मागवला ताशा वाजवायला, वांढरांना हाकलवायला. काकांना दाखवायचं त्यांचं घर, त्यामुळे ते लाईटी लावायला घेते. हे बघा मस्त घर आहे छोटंसं. ही आहे बंदूक वाघाला मारायला. इथे वाघ आहेत, वाघ येतो. आम्हाला टायगर बघायचं म्हणून आम्ही आलो आणि टायगरच नाही आहे. हे आतमध्ये जायचं आहे. त्या साईडला आहे देवघर. इकडे हे आहे किचन आणि इथे आहे काकी. ही बघा काकी. कुठे गेले भाऊ? काका वरती गेले, बँजो वाजवायला गेले. नाही आलेत अजून वांढरं. काका वाजवतायत वरती. हाय अक्षय, हाय कर. माझं यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुझं. जे आता काका दाखवले ना, त्यांचा मुलगा हा, त्यांची वाईफ होती किचनमध्ये. आणि ही पाठच्या साईडला मस्त लावलं आहे. आणि झाडं सगळी म्हणतो ना तुम्हाला, झाडं दाखवणार आहे आम्ही, भरपूर दाखवणार आहे. अगं ह्या कोंब रेवंसचं बघा काय चाललंय. रेवंसचं बघा, हे बघा त्या कोंबड्यांच्या पाठी हात देऊन लागलाय रेवंस. हे बघा, अरे पडशील. ते बघा. अरे
इकडे ना तो अक्षय म्हणून आहे, तो बासरी वाजवतोय, म्हणजे बासरीचा क्लासेस घेतो तो मुंबईला. तो इकडे आज शिमग्यासाठी आलाय, तो बासरी वाजवतोय. त्याच्या अंगात एवढी भारी कला आहे ना, म्हणजे तो बासरी वाजवतो. तुम्ही बघू म्हणजे बघितलात आता व्हिडिओमध्ये की त्याने एवढी मस्त बासरी वाजवत आहे. खरंच एक मानते मी की देव आपल्याला बनवतो, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला देतो, मानलं पाहिजे. पण इथे बघा, तोंडात नाही रेवांश घालायचं ते बघा. तो त्या कोंबड्यांच्या हात दोन पाठी दाबल्या कोंबड्यांच्या.
नारळ दिलाय दर्या देवाला, एक नारळ दिलाय दर्या देवाला, वर्षाचा मांदेव नारली पुनवेला, वर्षाचा मांदेव नारली पुनवेला, सोन्याचा नारळ वाहून शिटला कन्हेरी डोंगर बाळाला, सोन्याचा नारळ वाहून शिटला कन्हेरी डोंगर बाळाला, नाव देवाचं घर, नाव देवाचं घर, नाव देवाचं घर, नाव देवाचं घर. शुभम शुभम एक नारळ दिलाय खंडो देवाला, एक नारळ दिलाय येता देवाला, एक नारळ दिलाय येता देवाला, एक नारळ दिलाय खंडो देवाला. तर खास करून मला इथे बोलवलेलं आहे रांगोळी काढायला. हे बघा 10 मिनिटामध्ये मी रांगोळी सक्सेस केलेली आहे. इथून ते तिथपर्यंत ही पालखीची रांगोळी आहे. म्हणजे आता पालखी येणार आहे त्या पालखीसाठी रांगोळी काढलेली आहे. तर ह्या घरचे जे काका आहे ते बोलतात की आमच्या इकडे अशी रांगोळी कुठेच नाही काढलेली, कोणीच नाही काढलेली. काका बघू शकतात पाठी. काका सांगू शकाल का रांगोळी कशी वाटली? रांगोळी छान वाटली. काका आपले खूप साधे आहेत. काका खूप साधे आहेत. पण काकांनी रांगोळी बघूनच बोलले की खूप छान आहे. दुसरे काका उठलेले आहेत बघायला, पण ते काहीतरी बोलतील. त्यांना दाखवू नका रांगोळी. काय काढलंय? मी नाही काढली, काकीने काढले. ही आपली रंगपंचमी. काकी तुझी रांगोळी काकांना आवड. तर आता तुम्ही बघू शकता मी ड्रेस घालून रेडी झालेले आहे, कारण की आता पालखी येणार आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आतमध्ये गडबड चालू आहे. ते पालखी येतात तेव्हा त्या लोकांसाठी वेफर या काही देतात प्लेटी. तर हे बघा रेडी झालेलं आहे. विदुल, रेवांश ऑरेंज झालेला आहे. समोर जो व्हिडिओ करतो योगेश त्यांनी पण नवीन लुक केलेला आहे चांगलं. आणि आतमध्ये साड्या नेसून काकी आणि आई तयार आहे. ही बघ ही पण रांगोळी मी आता काढली. तिकडे आतमध्ये काकी आणि आई प्लेटी भरतात. कलिंगडाचे अरे त्याने कलिंगड तयार केला नाही. कसं आमची काकीने डिश भरून आधीच ठेवल्यात अर्धा तासाठी. इथे पालखी ठेवतात आणतात. मी हे विदुलने केलंय फुलांचं. ही रांगोळी मी काढले. नाही का रेवांश बघा भटकंती. रेवांश आल्यापासून भटकंतीगिरी करतो आहे तो. हाय रेवांश. काय बोला, संध्याकाळचं वातावरण एक नंबर वाटतंय. आणि सकाळी जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा पण मस्त वाटत होतं. एकदम खूप भारी वाटत होतं. तिकडे ना तिकडे त्यांची होळी होते. ही बघा इकडे योगेश. ओहो रेवांशला जेम्स मला पण जेम्स. सोनू मला पण जेम्स. किती असतात पॅकेट? ऐ वाव कुपन भेटलं. वाव पैसे येणार तुझ्या अकाउंटला बँकेमध्ये.
चला आणा पाट आणा पाणी आणा एक आमची पालखी घरामध्ये येऊन गेली मस्तपैकी छान झालं. खरंच खूप मी पहिल्यांदा बघितलं की पालखी घरात येते, कसं असतं शिमगा वगैरे हे आता मी बघितलं. देव येतात घरात, ओटी गाराणा वगैरे होतो. तर ते सर्व फंक्शन झालं आणि आता वाजलेले आहेत 7:45 वाजले आहेत. पालखी 6:45ला येऊन गेली आणि आता वाजलेत 7:45. तर आम्ही आता थोडं चुलीवरची बघा मॅगी करतोय. चुलीवर मॅगी. तर हे ॲक्च्युली आम्ही नाश्त्यासाठी करतो आहे. आतमध्ये जेवणाची तर तयारी चालूच आहे काकीच्या न्यायची. बट इथे आम्ही चुलीवरची मॅगी करतो आहे. थोडा म्हणजे वेगळा फील येतो आहे गावात आणि चुलीवरची मॅगी. ते बघा तिकडे बघा विदुल मामाचं काय चाललं आहे, तिकडे पण ब्लॉग चालूच आहे. आणि ही आम्ही मॅगी खाऊन रेवांशने मॅगीचं पूर्ण पॅकेटच घेऊन आलेलं आहे. रेवांश ओली आहेत. तुला सुकी लाकडं आणायला सांगितली, ओली का आणली काय रे? थांबा. हा कुठं तिखट टाकलं तर दिसत तर नाही बा कुठं. नाही न दिसेनाच टाकलंय काय तिखट. तर आमची मॅगी रेडी झाली आहे. हे बघा चुलीवरची मॅगी. पाणी थोडं जास्त आलं, चांगली झालं मॅगी. काकी बघा एकदम फेऱ्या घालून घालून डिनर. तिकडे ना वाढणार आहे आता. इथे बसलीच ना मम्मी. नाश्ता आमचा संध्याकाळचा. हो मसाला वाढला.